हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 18 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, मागील काही एपिसोडपासून नुपूर ही तायडीवर भारी ठरत होती आणि तायडीला हे सहन होत नव्हतं. त्यामुळे तायडीने आता नुपूरवर असा काही वार केला आहे जो नुपूरच्या जिव्हारी लागला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूरचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट म्हणजे आशा, आणि आशाला त्रास दिला तर नुपूरला त्रास होईल हे तायडीला चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे तायडीने नुपूर आणि मल्हार या दोघांना मंदिरात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठवलं. आणि मग जेव्हा हे दोघे मंदिरात गेले तेव्हा तायडीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलवलं आणि या मैत्रिणींसमोर आशाचा खूप अपमान केला. तिच्या माथ्यावर 0 असं लिहिलं. ती गरीब आहे, भिकारी आहे म्हणून तिला हिणवलं. आशाचा खूप वाईट अपमान केला. त्यामुळे आशा ही रडू लागली. तेवढ्यात नुपूर तेथे आली आणि नुपूरला समजलं की तायडीने काय केलंय. त्यामुळे नुपूरने तायडीला धमकी दिली आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला या अपमानाची किंमत चुकवावीच लागेल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार हा घरी असतो आणि तेवढ्यात नुपूर तेथे येते. मल्हार विचारतो, नुपूर तू आत्ता घरी आली आहेस? नुपूर विचारते, तुम्ही सुद्धा? मल्हार म्हणतो, हो, मी तर लंच करण्यासाठी घरी आलो होतो. आणि पहा ना, यालाच म्हणतात नवरा बायकोचं ट्युनिंग. जेव्हा मी घरी आलो तेव्हा तूच घरी आली आणि आता आपण दोघांनी एकत्र बसून मस्त जेवण करायचंय, लंच करायचं आहे. नुपूर म्हणते, सर लवकर लंच करा आणि ऑफिसला जाऊन काम करा. मल्हार म्हणतो, नाही, तसं कंपल्शन नाही आहे. मला जर माझ्या बायकोबरोबर गप्पा मारायच्या असतील तर मी लंच टाईम थोडा एक्सटेंड करू शकतो. नुपूर म्हणते, काही गरज नाहीये. मल्हार म्हणतो, पण स्वतःच्या बायकोबरोबर गप्पा मारायच्या असतील तर थोडा वेळ तर मिळायला हवाच ना. थोडा वेळ वाढवला तर काय फरक पडतो. नुपूर ही मल्हारला म्हणते, ठीक आहे, आपण लवकर जेवण करायचंय आणि तुम्ही ऑफिसला जायचंय. मल्हार आणि नुपूर डायनिंग टेबलजवळ येतात. मल्हार त्याच्या खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, मला नव्हतं वाटलं तू एवढ्या लवकर तयार होशील. नुपूर म्हणते, का? मला सुद्धा भूक लागली आहे, मला जेवण करायचंय आणि तुम्ही टाइमपास करू नये ना म्हणून मी असं म्हणतोय. नुपूर जाऊ लागते तर मल्हार म्हणतो, सॉरी सॉरी, बस ना जेवायला. नुपूर म्हणते, सर ताट आणायला चालले मी, असंच बसायचे का टेबलवर जेवण वाढून? मल्हार म्हणतो, माझ्या बडबडीने बोर होऊन चाललीस की काय असं वाटलं मला. नुपूर म्हणते, ते सुद्धा कारण आहे, पण आता मला भूक लागली ना म्हणून जेवण करायचंय. असं म्हणून नुपूर ही ताटं आणायला जाते. नुपूर जेवणाचं ताट घेऊन येते. मल्हार आणि तिच्यासाठी जेवण वाढते आणि मल्हारला विचारते, सर आज तुम्ही खूप दिवसानंतर ऑफिसला गेला होता, कसा होता मग तुमचा ऑफिसचा पहिला दिवस? मल्हार सांगतो, खरंच नुपूर, आज जेव्हा मी ऑफिसला गेलो ना तेव्हा मला कळलं की ऑफिसला माझी किती गरज आहे आणि माझी ऑफिसला किती गरज आहे. मला खरंच खूप छान वाटलं आज ऑफिसला जाऊन. नुपूर म्हणते, छान वाटलं ना, मग लवकर जेवण करा आणि जा ऑफिसला. मल्हार म्हणतो, ओके, आता माझं झालंय, तू सांग, तू कुठे गेली होतीस? नुपूर ही मनात विचार करते, काय सांगू आता सरांना. मी जर गुलमोहर चाळ किंवा संजना हे नाव जरी घेतलं ना तरी मल्हार सरांना त्रास होईल. नुपूर काही बोलत नाही आणि जेवण करत बसते. मल्हार विचारतो, नुपूर मी तुला काहीतरी विचारलंय, सांग ना, कुठे गेली होतीस तू? तर नुपूर ही काहीच बोलत नाही. मल्हार विचारतो, काय झालं, तू काही बोलतच नाहीये. नुपूर म्हणते, सर कारण मी जेवतीये आणि जेवताना बडबड करायची नसते. किती बडबड करताय तुम्ही, नुसती बडबड बडबड बडबड. बडबड करण्याऐवजी तोंडाला खाण्याचं काम द्या, तेवढं बरं होईल. तर मल्हार सांगतो, मी फक्त 2 गोष्टी बायकोशी गप्पा माराय म्हणून बोलत होतो. कसं 4 घास जास्त जातील, पचन चांगलं होईल म्हणून बोलत होतो. नुपूर म्हणते, सर पण मला बोलायचं नाहीये, तुम्ही जेवण करा. मल्हार म्हणतो, हा काय अन्याय आहे, म्हणजे नवऱ्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, बायको जे विचारेल ते सांगायचं आणि बायको मात्र प्रश्नांची उत्तरं देत नाहीये. हे सांग ना नुपूर, कुठे गेली होती? नुपूर म्हणते, मला नाही सांगायचंय, मी एखादी गोष्ट सिक्रेट ठेवू शकत नाही का? मी सिक्रेट ठेवणार आहे. मल्हार चिडून म्हणतो, म्हणजे तू माहेरी गेली होतीस का? मला न विचारता माहेरी कशी गेली? नुपूरला समजतं हा चेष्टा करतोय. मल्हार विचारतो, नाही जमली ना मला स्ट्रिक्ट नवऱ्याची ॲक्टिंग, जमणारच नाही. नुपूर म्हणते, तुम्ही जरी नाही म्हणाला तरी मला जेथे जायचं तेथे मी जाईलच. मल्हार म्हणतो, ए यार असं काय करतीये, बोल ना, सांग ना, कुठे गेली होतीस? तर नुपूर म्हणते,
सर तुम्हाला कळत का नाही, मला नाही सांगायचं आहे आणि मला जेवण करायचं आहे, मला खूप भूक लागली आहे, बडबड करू नका. मल्हार म्हणतो ठीक आहे, तुला बडबड करायची नाही आहे का, मग मी तुला मेसेज करतो, तू मेसेजवर मला उत्तर दे. नुपूर म्हणते सर तुम्हाला कोणी सांगितलं नाही आहे का की जेवताना फक्त जेवण करायचं, टाईमपास नाही करायचा, मोबाईल वगैरे नाही वापरायचा. मल्हार म्हणतो हे काय, म्हणजे तुला समोरासमोरही नाही बोलायचं आहे, मेसेजवर सुद्धा नाही बोलायचं आहे. अगं कपल मेसेजवर किती छान बोलतात, तू बोल ना मेसेजवर, आपण मस्त एकमेकांशी मेसेजवर गप्पा मारूया. नुपूर म्हणते नाही, मला नाही आवडत मेसेजवर गप्पा मारायला. मल्हार म्हणतो मग तुम्हाला फोन कर. नुपूर विचारते मी तुम्हाला फोन का करू. मल्हार म्हणतो हाच तर प्रॉब्लेम आहे, तुम्हाला फोन नाही करत. अगं फोन करायचा, विचारायचं कसं चाललंय काम, तुम्हाला माझ्याशिवाय करमतंय का, माझी आठवण येते का, असे 2-4 गोड प्रश्न विचारले तर काय फरक पडतो. नुपूर खूप चिडते आणि म्हणते मल्हार सर आता खूप होतंय बरं का, मी तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही, तुम्ही जेवण करा. मल्हार पुन्हा एकदा तोऱ्यात हातात असलेली मिरची जोरात खातो, तोडतो आणि म्हणतो तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. पण तेवढ्यात त्याला कळतं की त्याने मिरची खाल्ली आहे. असं तो करतो. नुपूर विचारते काय झालं. मल्हार सांगतो मी मिरची खाल्ली आहे. नुपूर घाबरते. मल्हार एका ग्लासमध्ये पाणी देते आणि मल्हारला स्वतःच्या हाताने पाणी पाजते. त्याच्या पाठीवर सुद्धा हात फिरत असते. मल्हारला खूप छान वाटतं. नुपूर विचारते सर अजून पाणी देऊ का. मल्हार म्हणतो हा दे हा दे आणि मल्हार अजून पाणी पितो. पण त्याला तिखट लागण्यापेक्षा नुपूरचा हा गोडवा आवडलेला असतो. नुपूर ही मल्हारला विचारते सर साखर देऊ का, साखर आणू. मल्हार म्हणतो नाही नाही साखर नको, तुझ्या हातून हे पाणी मिळालं ना त्यामुळे ते खूप गोड लागलं. नुपूर रागारागाने ग्लास खाली ठेवून देते आणि तिचं ताट घेऊन उठते. मल्हार म्हणतो नुपूर प्लीज सॉरी, जाऊ नको ना. नुपूर चिडून म्हणते मला आहे ना निवांत शांत बसून जेवण करायचंय, तुमच्याबरोबर असं जेवण केलं ना तर जेवण करण्यापेक्षा मला त्रासच जास्त होईल, मनस्ताप जास्त होईल. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मल्हार म्हणतो जाऊ द्या, आज कमीत कमी बरोबर बसून जेवली, उद्या स्वतःच्या हाताने खाऊ घालेल, प्रगती तर आहे ना, प्रगती व्हायला पाहिजे, असा विचार करून मल्हार खूप खुश होतो. आणि इकडे नुपूर ही आशाच्या रूममध्ये येते तर आशा काहीतरी गोळ्यांचं करत बसलेली असते. नुपूर विचारते आई काय करतेस तू, गोळ्यांबरोबर लुडो खेळतेस की काय. आशा हसू लागते आणि म्हणते नाही नुपूर, मला आहे ना काही कळतच नाहीये, या 2 गोळ्यांमध्ये खूप कन्फ्युजन होतंय, ही सकाळची की संध्याकाळची, संध्याकाळची कोणती सकाळची कोणती काही कळतच नाहीये. नुपूर म्हणते ना केली पुन्हा गडबड, थांब मी तुला दाखवते. मी या गोळ्या अशा ठेवल्यात की तू डायरेक्ट घेऊ शकतेस, सकाळच्या 2, दुपारच्या 2, संध्याकाळच्या 2, कोणती कधी हे तुला पाहण्याची गरजच नाहीये. हे ऐकून आशाला खूप आनंद होतो. नुपूर आता तिला घ्यायच्या गोळ्या देते. आशा विचारते काही कळलं का संजनाबद्दल, तू गुलमोहर चाळीत गेली होतीस ना. नुपूर सांगते हो आई, तेथे मला एक बाई भेटली, तिने सांगितलं की जवळपास 1 वर्षापूर्वीच संजना चाळ सोडून गेलीये, गोरेगावच्या कोणत्या तरी चाळीत ती राहते. पण आता गोरेगावमध्ये इतक्या चाळी असतील, ती कोणत्या चाळीत राहते ते कसं कळेल हाच प्रश्न मला पडलाय. आणि तेवढ्यात मल्हार तेथे येतो. नुपूर मल्हारला पाहून नुपूर खूप घाबरते. आशा म्हणते ये बस ना मल्हार. मल्हार तेथे बेडवर बसतो आणि म्हणतो तसं तर मला तायडीने पाठवलंय. नुपूरला आश्चर्याचा धक्का बसतो की तायडीने का पाठवलं. मल्हार सांगतो तायडीची अशी इच्छा आहे की आता नुपूर माझ्या रूममध्ये राहायला आली आहे, आमच्या संसाराला सुरुवात झाली आहे, तर आता आम्ही हळूहळू एकत्र फिरायला सुद्धा सुरुवात करायला पाहिजे. नुपूरला खूप राग येतो. तर मल्हार म्हणतो कमीत कमी मंदिराने तर सुरुवात करू शकतो ना आपण, मंदिरात जाऊया आणि सुरुवात करूया देवदर्शनाची, फिरण्याची. आशा म्हणते एकदम भारी आयडिया, नक्की जाऊया, मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. मल्हारला आनंद होतो. नुपूरचा सुद्धा नाईलाज होतो. नुपूरला आशा विचारते येशील ना तू. नुपूर म्हणते आता तू पण येते मग ठीक आहे जाऊया आपण. हे तिघे खुश असतात. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते अरे वा नुपूर, तू एवढ्या लवकर तयार होशील असं मला वाटलं नव्हतं. तर नुपूर हसून उत्तर देते कसं आहे ना मॅम, चांगल्या लोकांसाठी चांगल्या कारणांसाठी मी नेहमीच होकार देते. तायडी म्हणते सो स्वीट, किती छान आहेस तू, चला आता तुम्ही दोघे जा, लवकर आवरा बरं. मल्हार हा रेडी होण्यासाठी निघून जातो. नुपूरसुद्धा त्याच्या मागे मागे जाते. आशा तेथे असते. तायडीही जाऊ लागते. तर तायडी आशाला विचारते तुम्ही का त्यांच्याबरोबर चालला आहात. आशा म्हणते नाही जाणार आहे मी. मी हो म्हटले कारण मला माहीत होतं जर मी नाही म्हटले मी येणार नाहीये तर नुपूरसुद्धा तयार झाली नसती.
वेळेवर मी काहीतरी कारण देईल आणि मी जाणार नाही. तायडी म्हणते, गुड, मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. आणि तायडी म्हणते, जा जा, तुम्ही दोघे मंदिरात जा, मग मी काय करते ना ते पाहतच राहा. तायडी खूप खुश होते. मल्हार आणि नुपूर रेडी होण्यासाठी आपल्या रूममध्ये जात असतात. एकाच वेळेस ते दरवाजाच्या हँडलवर हात ठेवतात. मल्हार म्हणतो, तू माझ्या हातावर हात का ठेवलाय? नुपूर म्हणते, सर, तुम्ही माझ्या हातावर हात ठेवलाय आणि आधी मी हात ठेवला, मी रूममध्ये जाणार, आधी मी आवरणार. मल्हार म्हणतो, नुपूर, हा सुद्धा एक प्रेमाचा प्रकारच आहे. म्हणजे आपल्या दोघांना रूममध्ये तयार व्हायला जायचं आहे आणि आपण दोघांनी एकाच वेळेस हँडलवर हात ठेवलाय, यालाच म्हणतात प्रेम. नुपूर चिडून म्हणते, सर, तुमच्या या ज्या प्रेमाच्या आणि रोमांच्या व्याख्या आहेत ना, त्या मला बिलकुल कळत नाही आणि तुम्ही फक्त टाइमपास करताय. तुम्हाला काहीही वाटतं, काहीही सुचतं. मला जाऊ द्या बरं, मला वेळ लागतो, तुम्ही काय लवकर आवरू शकतात. मल्हार म्हणतो, नाही, असं नाही, मी आतमध्ये जाणार, मग किंवा आपण दोघे एकत्र जाऊया. नुपूर म्हणते, अरे सागरिका मॅम. मल्हार मागे वळून पाहतो आणि तोपर्यंत नुपूर दरवाजा उघडून आतमध्ये जाते आणि दरवाजा लॉक करून घेते. मल्हार म्हणतो, नुपूर, दिस इज नॉट फेअर, मला येऊ दे ना आतमध्ये. पण नुपूर हसत असते. मल्हार म्हणतो, मला असं फसवून हसणं योग्य नाही आहे. नुपूरला धक्काच बसतो की मल्हारला कसं कळलं मी हसतीये. नुपूर आजूबाजूला पाहते. मल्हार म्हणतो, आजूबाजूला पाहू नकोस, मला काही तू दिसत नाही आहे, पण मला माहिती आहे की तू हसतीये, कारण आपल्या दोघांचं एक कनेक्शन आहे ना. पण नुपूर काहीच बोलत नाही. मल्हार म्हणतो, चल लवकर आवरू नये, मी तुझी वाट पाहतोय. नुपूर आवरायला जाते. मल्हार हसू लागतो. आणि मग थोड्या वेळानंतर नुपूर आणि मल्हार हे दोघे रेडी होऊन गाडीजवळ उभे असतात, आशाची वाट पाहत असतात. नुपूर ही मल्हारला म्हणते, थांबा सर, मी आईला बोलावून आणते. तेवढ्यात आशा येते. मल्हार म्हणतो, चला आई, जायचं आहे आपल्याला मंदिरात. तर आशा सांगते, नाही नाही, मी नाही येणार आहे, तुम्ही दोघेच जा. मल्हार आणि नुपूरला धक्काच बसतो. नुपूर विचारते, का, काय झालं? तर आशा सांगते, मल्हार, नुपूर, आत्ता मी ज्या गोळ्या घेतल्या ना, त्यामुळे मला खूप झोप येते, मला आत्ताच झोप येते. तेव्हा उत्साहाच्या भरात मी म्हणाले, मी येते तुमच्याबरोबर, पण माझ्या लक्षातच नाही आलं. पण मला आता झोप येत असल्यामुळे तुमच्याबरोबर येऊन फायदा नाही आहे, तुम्ही दोघे जा, मी थांबते घरी. नुपूर आणि मल्हारला वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, ठीक आहे, मग जर तुम्हालाच यायचं नसेल तर आम्ही पण नंतरच जाऊया, आपण एकत्रच जाऊया कधीतरी. आशाला मोठा धक्काच बसतो. आशा म्हणते, नाही नाही, असं नाही, तुम्ही दोघे जा, मी थांबते घरी. माझ्यामुळे तुमचा एवढा छान प्रोग्राम बनला आहे, तुम्ही दोघे तयार झाला आहात, मग कशाला नाही म्हणताय, आणि देवळातच चाललाय ना, जाऊ शकता एकत्र. नुपूर म्हणते, ठीक आहे आई, आता तू म्हणतेस तर जाऊन येतो. मल्हारला समजतं हा सगळा आशाचा प्लॅन होता. मल्हार म्हणतो, आई, आता मला पण जावं लागेल, नाहीतर माझी बायको माझ्यावर चिडेल की आपण दोघेच बाहेर जाणार होतो, तुम्ही वेळेवर नाही म्हणाला. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहते. मल्हार गाडीचा दरवाजा उघडतो, पण नुपूर त्या बाजूने नाही तर दुसऱ्या बाजूने जाऊन बसते. आशा त्यांना सुखरूप जाऊन लवकर यायला सांगते. मल्हार गाडीत बसतो आणि हे दोघे तेथून निघून जातात. हे सगळं तायडी पाहत असते. तायडी म्हणते, नुपूर, जा जा, मस्त एन्जॉय करून ये तुझ्या नवऱ्याबरोबर, पण जेव्हा तू घरी येशील ना, तेव्हा तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज असेल, जे सरप्राईज तुला हादरवून सोडेल. आता पहा, मी तुझ्या वीक पॉईंटवर कसा घणाघात करते की तू आयुष्यभर विसरायची नाही. असा विचार करून तायडी खूप खुश होते. तायडीचा एक वेगळाच प्लॅन सुरू असतो. मल्हार आणि नुपूर या दोघांचा प्रवास सुरू असतो. मल्हार हा नुपूरकडे एकटक पाहत असतो. नुपूरला हे समजतं. नुपूर विचारते, सर, माझ्याकडे काय पाहताय? मल्हार सांगतो, आज तू खूप गोड दिसतीये. नुपूर चिडून म्हणते, सर, असं बोलत जाऊ नका. मल्हार म्हणतो, का? आता माझी बायको गोड दिसतीये, सुंदर दिसतीये, तर मी बोलणारच ना. आणि असं म्हणतात की समोरची व्यक्ती जर तुमच्या आवडीची असेल, तुमच्याबरोबर तिला आयुष्यभराचा प्रवास करायचा असेल, तर तिची स्तुती केली की तुमच्या आयुष्यात सुद्धा गोडवा राहतो. नुपूर म्हणते, हो का, असं आहे, पण माझे विचार थोडे वेगळे आहेत. तुम्हाला जे वाटतं ना, ते तुमच्या मनातच ठेवा, फक्त पहा, दरवेळेस सांगायची गरज नसते. मल्हार म्हणतो, तुला असं आवडतं का? ठीक आहे, मग मी आता म्हणणार नाही की तू गोड दिसतीये, सुंदर दिसतीये, मी फक्त तुझ्याकडे एकटक पाहत राहणार, चालेल ना? नुपूरला खूप राग येतो. मल्हार हा नुपूरला सांगतो, खरं सांगायचं तर ही तायडीची आयडिया होती. भारी होती ना ही आयडिया. तायडी तशी वरवर खूप स्ट्रिक्ट वाटते, पण मनातून खूप चांगली आहे आणि माझ्याबद्दल तर खूप चांगला विचार करते. नुपूर
मनातल्या मनात विचार करते, तुमची बहीण कशी आहे ना ते फक्त मलाच माहिती आहे. आणि नुपूर ही मल्हारला विचारते, सागरिका मॅम आणि तुम्ही लहानपणापासून एकत्र राहतात ना? मल्हार सांगतो, नाही, लहानपणापासून नाही. काही वर्षांपूर्वीच तायडी आमच्याबरोबर राहायला आली. अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे तिला आमच्या घरी राहायला यावं लागलं. नुपूर विचारते, मग आधी सागरिका मॅम कुठे राहायच्या? मल्हार सांगतो, ती एका चाळीत राहायची. नुपूर विचारते, चाळीत? कोणत्या चाळीत? मल्हार सांगतो, चाळ, आता त्या चाळीचं नाव नाही आठवते मला. म्हणजे माझ्या तोंडासमोर नाव आहे, डोळ्यासमोर नाव येते, पण माझ्या लक्षातच येत नाहीये. पहा, असं होतं नुपूर. इतकी सुंदर बायको बरोबर असते ना, मग काही लक्षातच राहत नाही. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहते आणि तेवढ्यात गाडी एक गचका खाते. गाडी थांबते. मल्हार विचारतो, काय झालं? ड्रायव्हर सांगतो, साहेब, गाडी बंद पडली. थांबा, मी चेक करतो. मल्हार हा नुपूरकडे पाहून म्हणतो, गाडीतलं वातावरण एवढं गरम आहे, त्यामुळे गाडी गरम झाली, इंजिन गरम झालं आणि गाडी बंद पडली वाटतं. नुपूर त्याच्याकडे रागारागाने पाहते. आणि इकडे तायडी आणि तायडीचा बाप हे दोघे एकत्र बसलेले असतात. तायडी खूप खुश असते. तायडीचा बाप विचारतो, तायडे, तू एवढी खुश का आहे? आणि तू स्वतःहून मल्हार आणि नुपूरला मंदिरात का पाठवलं? त्या दोघांना एकत्र मिळवेल, त्या दोघांचं अजून बॉन्डिंग वाढेल. तू हे का केलंस? तायडी सांगते, ओ बाबा, मी ना काही पण करते ना तर पूर्ण विचार करूनच करते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला त्या नुपूरचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट माहिती आहे आणि त्या वीक पॉईंटवर मी आज असा घणाघात करणार आहे ना की यानंतर ती नुपूर संजना, ऑफिस हे सगळं विसरून जाईल. तिला पुन्हा संजनाची आठवणच येणार नाही. तायडीच्या बापाला काही कळतच नाही. तायडीचा बाप विचारतो, अगं तायडे, तू असं कोड्यात बोलतेस ना, मला काहीच कळत नाही. मला थोडं स्पष्ट सांगतेस का की तुला नेमकं करायचं तरी काय? तायडी म्हणते, काय यार बाबा, तुम्हाला आहे ना सगळं जाणून घ्यायचं असतं. अगं, सगळं जाणून घेण्यात मजा नाही आहे. काही काही गोष्टी लाईव्ह पाहण्यात सुद्धा मजा असते. हे कसं घडलं हे आश्चर्य तुमच्या चेहऱ्यावर मला दिसायला पाहिजे ना, त्यामुळे आता मी तुम्हाला काही नाही सांगणार. आणि तायडी मनातल्या मनात विचार करते, नुपूर, आज तुला असा धक्का बसणार आहे, असा धक्का बसणार आहे ना की यानंतर तू माझ्यासमोर उभं राहण्याची कधीही हिंमत करणार नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूर आणि मल्हार या दोघांची केमिस्ट्री दिवसेंदिवस भारी होत चालली आहे आणि प्रेक्षकांची फेवरेट बनतीये यात शंका नाही. पण आता तायडीने नुपूर आणि चक्क आशाला त्रास द्यायचं ठरवलं आहे. आशा हा नुपूरचा वीक पॉईंट आहे हे तायडीला चांगलंच ठाऊक आहे, म्हणून तायडीने हा प्लॅन बनवला आहे. मग आजचा एपिसोड तर भारी होता, पण तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हारची गाडी काही ठीक होणार नाही. नुपूर आणि मल्हारमध्ये भांडण होईल. नुपूर म्हणेल, सर, मला तुमच्याबरोबर कुठे यायचंच नाहीये, मी घरी चालले. नुपूर रिक्षात बसेल आणि तेथून निघून जाईल. मल्हारला कळणारच नाही नुपूर अशी का वागली. आणि इकडे घरी नुपूर आणि मल्हार नाहीये या गोष्टीचा फायदा उचलून तायडीने घरी किटी पार्टी ऑर्गनाईज केलेली असेल. तिच्या श्रीमंत पण संस्कार नसलेल्या वाईट मैत्रिणी तेथे आलेल्या असतील आणि मग तायडी आशाचा फायदा उचलणार. आशाला या पार्टीत बोलवणार. आशाच्या गरिबीवरून, तिच्या मुलाच्या जाण्यावरून, तिच्या नुपूरच्या न झालेल्या सासूपणावरून तिचा अपमान करणार. चक्क एका मार्करने तिच्या माथ्यावर 0 असं लिहिणार आणि सगळ्या मैत्रिणींना सांगणार, ही आहे यांची किंमत. 0, 0, 0 किंमत आहे या बाईची. आणि मग तायडीच्या सगळ्या मैत्रिणी या आशाचा खूप अपमान करणार. आशाला भिकारी, नंतर काही बाही वाईट साईड बोलणार. आशा बिचारी रडत रडत हा सगळा अपमान सहन करत असेल आणि तायडी अक्षरशः कहर करणार, कहर. आपण नुपूर आणि मल्हारच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा तायडीच्या मैत्रिणी कशा आहेत हे पाहिलं होतं. या सगळ्या मैत्रिणी तायडीच्या तालावर नाचतात. तायडी जसं म्हणेल तसं भुंकतात. त्यामुळे आशाचा सुद्धा खूप जास्त अपमान केला जाईल. आशा रडत असेल, तायडी एखाद्या राक्षसींसारखी हसत असेल आणि मग आशाला हा अपमान सहन होणार नाही आणि आशा तेथून पळून जात असेल. त्याच वेळेस नुपूर घरी पोहोचणार. आशा आणि नुपूरची धडक होईल. नुपूर विचारेल, आई काय झालं? आणि नुपूरला आशाच्या माथेवर 0 लिहिलेला दिसणार. नुपूरला सगळ्या गोष्टी कळतील आणि मग नुपूर तायडीवर खूप चिडेल आणि म्हणेल, सागरिका मॅम,
तुम्हाला जर अपमान करायचा होता ना, तर तुम्ही माझा अपमान करायचा. मी तो सहन करून घेतला असता. पण आज तुम्ही माझ्या आईचा अपमान केला आहे आणि हा अपमान मी कधीच सहन करणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत, माझ्या आईचा अपमान केला आहे आणि या प्रत्येक अश्रूचा बदला तुम्हाला चुकवावा लागणार. या प्रत्येक अश्रूचा बदला मी घेणार. तुमच्या डोळ्यातसुद्धा एवढे अश्रू आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नुपूरचा हा रुद्रावतार पाहून तायडीला जबर धक्काच बसेल. एकतर नुपूर लवकर कशी आली आणि आता मलाच चॅलेंज देतीये, त्यामुळे तायडीला खूप राग येईल. मग आता तायडी आणि नुपूरमधलं हे महायुद्ध आणखीनच पेटणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.